बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील 15 आरोपींचा जामीन नाशिक न्यायालयानं रद्द करत अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढल्याची माहिती आरपीआयचे महामंत्री पंकज सावंत यांनी दिली आहे। तसेच या प्रकरणात पश्चिम बंगालच्या धर्तीवर दिलेल्या निकालाचा आधार घेऊन बोगस शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वेतनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं। याचबरोबर बोगस शालार्थ आयडी प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजतंय। या प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं अनेक माजी शिक्षणाधिकाऱ्यांसह अनेक बड्या माशांना ताब्यात घेतल्यानं या प्रकरणाची व्याप्ती चांगलीच वाढली आहे। या प्रकरणात धमक्या येत आहेत, तसेच आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता असून शेवटपर्यंत या प्रकरणाची लढाई लढण्याची स्पष्ट माहिती सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारत देशात बदनाम होतंय शालेय शिक्षण विभागामुळे। तर याच्यातला जो प्रकार आहे की महत्त्वाची गोष्ट, तर काल आपण यापूर्वी जे भेटलो होतो की 15 जणांच्या संदर्भामध्ये माननीय नाशिक रोड सत्र न्यायालयाने 15 काही अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता। तो अटकपूर्व अर्ज जो आहे तर त्यावर न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, सगळ्यांचे बेल रिजेक्ट केलेले आहेत। तर ते बेल रिजेक्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मान्य न्यायालयात मी खरंच आभार व्यक्त करीन की त्या जर ऑर्डरमध्ये आपण जर बघितलं तर त्या मान्य न्यायालयाच्या म्हणजे सत्र न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये जे जस्टिस आहेत जोशी साहेब, तर त्या जोशी साहेबांनी दरदडीत असं म्हटलेलं आहे, त्या ऑर्डरमध्येच कोट केलेलं आहे की देअर इज नो नीड अन ॲटम बॉम्ब to destroy a nation. It is enough to simply embed corruption deep within its education system. This is the white collar crime. म्हणजे किती भयंकर आहे. Involving a deep roots conspiracy, holding a high rank may tamper with the evidence and official records if granting a protection. म्हणजे याचा अर्थ असा मराठीत की एखाद्या देशाचा विनाश करण्यासाठी अणुबॉम्बची गरज नसते, त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर भ्रष्टाचार रुजवणे पुरेसे असते। हा पांढरपेशी गुन्हा आहे। यात खोलवर रुजलेले कारस्थान समाविष्ट आहे। यात उच्च पदावर कार्यरत असलेले व्यक्तींना जर संरक्षण मिळाले तर पुरावे आणि कार्यालयीन पुरावे देखील नष्ट करू शकतात। शालार्थ आयडी प्रमाणेच बोगस मान्यता देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। राज्यातील बोगस मान्यता आणि शालार्थ आयडीच्या प्रकरणी नाशिक विभागात पारदर्शक पद्धतीनं काम सुरू असून याच पद्धतीनं राज्यातील इतर विभागात देखील चौकशी करण्यात यावी। या मागणीसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती साळुंखे यांच्याकडून देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।